नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे कमळ फूल कसं बनवायचं आणि श्री कसं बनवायचं, ओम कसं बनवायचं हे बघितलेलं आहे. जर तुम्ही अजून बघितलेलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर आज आपण हे फूल कसं बनवायचं हे बघणार आहे. तर रेडीमेड रांगोळी कसं बनवायचं हे मी सांगितलेलं आहे, त्याचं मटेरियल पण सांगितलेलं आहे. तर आत्ता जे आपण फ्लॉवर बनवणार आहे त्याच्यासाठी आपण स्केच काढून घेऊया. तर मी स्केच काढून घेत आहे. तुम्ही त्याच्यासाठी डायरेक्ट प्रिंट पण करून आणू शकता शॉपमध्ये वगैरे जाऊन. माझ्याकडे ती प्रिंट आहे तरी मी एक हाताने एक साचा ड्रॉ करून घेते आहे. तर अशा पद्धतीने मी पेनाने फक्त ड्रॉ करून घेणार आहे. तुम्हाला काही क्वेरीज वगैरे असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता, कमेंट करू शकता. माझं झालेलं आहे. तर यानंतर आपण OHP शीट घ्यायची आहे आणि त्याच्यावरती मार्करने ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी ड्रॉ करून घेत आहे मार्करने. ते फ्लॉवर असे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर हे मी कंप्लीट करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी हे कंप्लीट ट्रान्सफर करून घेतलेलं आहे OHP शीटवरती. त्यानंतर आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे पूर्ण. हे फ्लॉवर्स खूप सुंदर दिसतात, डेकोरेशनसाठी वगैरे तुम्ही घरच्या घरी वापरू शकता. आणि तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी तुम्हाला नंबर देईन, त्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता याच्यासाठी. तर बघू शकता तुम्ही मी हे कट करून घेतलेलं आहे फ्लॉवर. तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. असे बरेच व्हिडिओज मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे. तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओज बघता येईल. आणि याच्या आधीचे पण 1-2 ते 3 व्हिडिओज मी टाकलेले आहेत. त्यामध्ये मटेरियल वगैरे सगळं काही इन्क्लूड करून ठेवलेलं आहे मी. माझी शीट कापून झालेली आहे OHP शीट. त्यानंतर आता मी ग्लू लावून घेणार आहे त्याला. ते जी ग्लू आहे ते आपण हे ग्लू वापरतो. तर यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. ते मी मिक्सचर एका डब्यामध्ये बनवून ठेवलेलं आहे आणि ब्रशच्या सहाय्याने आपण त्यात पूर्ण स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण मी स्प्लिट करून घेणार आहे आणि त्याच्यावरती रांगोळी घालायची आहे. मिडल पार्टिशनला मी थोडासा येलो आणि रेड कलर टाकलेला आहे, त्याचं फिनिशिंग वगैरे छान दिसावे यासाठी. आणि त्यानंतर मी आता पिंक कलर टाकत आहे. अशा पद्धतीने सगळीकडे आपण फेविकॉल लावून घेतलेला आहे. तिथे व्यवस्थित स्प्लिट करायची आहे रांगोळी. ही आपली रेग्युलर रांगोळी आहे. तर तुम्ही बघू शकता पानांच्या वरती थोडं थोडं पडलेलं आहे, तर ते साईडने मी फक्त क्लीन करून घेते. बाकी फेविकॉल आहे तिथे सगळं व्यवस्थित चिटकतं. तर मी आता पानांना फेविकॉल लावून घेते. फॅब्रिक ग्लू आहे हा. तर अशा पद्धतीने सगळ्या पानांना मी ग्लू लावून घेतलेला आहे. डबल कोटिंग केला तर चांगलं होईल, कारण छान दिसतं ते पण. आणि आता मी ग्रीन कलर घेणार आहे, एक फेंट ग्रीन कलर आणि एक डार्क. तर डार्क ग्रीन कलर आहे तो एजेसना देऊन घ्यायचा आहे, म्हणजे बाहेरच्या साईडने पानांना देऊन घ्यायचा आहे. रिअलिस्टिक वाटण्यासाठी आपण हे थोडंसं शेडिंगमध्ये करणार आहे. जर तुम्ही एकच कलर दिला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीने मी बाहेरच्या साईडला दिलेलं आहे. इथं थोडंसं कमी पडलेला ग्लू म्हणून मी परत एकदा लावून घेतलेला आहे. त्यानंतर आता फेंट ग्रीन कलर मी देत आहे मिडल साईजला. तर मिडलमध्ये मी फेंट ग्रीन कलर आता हे थोडंसं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून जिथे जिथे पडलेली नाही आहे रांगोळी तर तिथे पण व्यवस्थित पडेल. आणि त्यानंतर हे वाळायसाठी ठेवायचं आहे. हे 2 ते 3 तास असंच ठेवावं लागेल, म्हणजे हे व्यवस्थित ड्राय होईल. त्यानंतर एक्स्ट्राची जी रांगोळी आहे ती पडते.
तर हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीनं हे ड्राय झाल्यानंतर दिसतं. तर ह्याला आता आपल्याला बॉर्डर्स करून घ्यायचे आहे. हा मी ब्लॅक कलर घेतलेला आहे आणि ब्रश घेतलेला आहे. बघू शकता हा ब्लॅक कलर आहे आणि याने आता मी फक्त बॉर्डर्स करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण जे पहिल्यांदा स्केचने मार्किंग करून घेतलेलं होतं त्याच पद्धतीने फक्त आपल्याला बॉर्डर्स करून घ्यायचे आहेत.